आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी स्टडी करण्यापूर्वी त्याच्यामध्ये काही टर्म्स येतात, त्या नवीन नवीन टर्म्स पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी माहिती करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा, आपण काही टर्म्स आधी बघूया आणि नंतर मग त्याचे एक्झाम्पल घेऊया. तर प्लेन पोलराइज्ड लाईट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लेन polarized light? You have to consider it is in short called as the PPL also, plain polarized light. When ordinary light or a monochromatic light passed through a particular prism, that prism is called as a Nichols prism, then the vibration of light takes place, or that prism is able to convert the व्हायब्रेशन ऑफ लाईट इन वन प्लेन, सिंगल प्लेन. ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, जो आपल्याला सूर्यप्रकाश असेल किंवा या ठिकाणी बल्बचा लाईट असेल, तो जो प्रकाश आहे त्याचे जे काही रोटेशन आहे ते सगळ्या अँगलनी किंवा सर्व डिरेक्शननी होतात, त्याला ऑर्डिनरी लाईट म्हणतो. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय, एकाच प्रकारची वेव्हलेंथ असलेले, सिंगल वेव्हलेंथ असलेल्या, सिंगल कलर असलेल्या लाईटला आपण काय म्हणतो, मोनो. मोनो मीन्स सेम, क्रोमा मीन्स कलर. तर एकच वेव्हलेंथ असेल तर त्याचा कलर सेम असतो आणि सगळ्या वेव्हलेंथ एकत्र येऊन तयार झालेला जो लाईट असतो तो व्हाईट कलरचा असतो. तसं हे ऑर्डिनरी लाईट किंवा मोनोक्रोमॅटिक लाईट जर निकॉल प्रिझम, एक पर्टिक्युलर प्रिझम आहे, तर प्रिझम माहिती आहे तुम्हाला, फिजिक्समध्ये तुम्ही स्टडी करताय त्याचा. तर या निकॉलच्या प्रिझम मधून, समजा हे प्रिझमचं स्ट्रक्चर आहे, हा ऑर्डिनरी लाईट आहे ज्याचे व्हायब्रेशन सर्व प्लेन मध्ये होतात, सर्व डिरेक्शन मध्ये होतात. सो such light, if it is passed through this Nichols prism, is prepared from the alloy of the aluminum and nickel, and then these vibrations are able to convert to in a single plane. तर आता हे जे व्हायब्रेशन आहे ते एका सिंगल प्लेन मध्ये होतील, या पद्धतीनं कन्व्हर्शन करण्याची कपॅसिटी या प्रिझम मध्ये. मग काही वेळेला हे जे आता एकाच प्लेन मध्ये, सिंगल प्लेन मध्ये हे रोटेट होतात. तुम्ही असं दाखवू शकता का, राऊंड पण त्याला करू शकता. तर हे झालं काय, इट इज कॉल्ड एज अ प्लेन पोलराइज्ड लाईट. तर या लाईटचं कन्व्हर्शन प्लेन अशा लाईट मध्ये केलं गेलं. आता असा जर लाईट एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केला, समजा इथं आपण एक ट्यूब घेतलेली आहे, एक पर्टिक्युलर ट्यूब, त्याला पोलॅरिमीटर ट्यूब म्हणतात, त्याच्यामध्ये एक ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सोल्युशन भरलेलं आहे. आणि त्याच्यामधून हा लाईट आता पास होणार आहे, ते एका लाईन मध्ये सगळं ठेवलेलं असतं. आणि त्यानंतर मग हा जो लाईट आहे, प्लेन पोलराइज्ड लाईट, त्याचे एकतर व्हायब्रेशन्स राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला रोटेट करण्याची कपॅसिटी ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असते त्याला ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. मी परत एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगते बघा की प्लेन पोलराइज्ड लाईट मीन्स व्हॉट, when the ordinary light passes through Nichols prism, then vibration of light takes place in single plane, or that is the rotation of light takes place in a single plane, then such type of light is called as a plane polarized light. So it is a term related with this optical activity, so you have to study it first. Then such light, if it is passed to solution of organic compound, which compound? A particular organic compound. Then not all organic compound, but particular organic compound, I have to also explain about that. Then the vibration of light either means inclined towards left side or towards right side. So this is a ऑर्डिनरी लाईट प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये कन्वर्ट झालाय. हा प्लेन पोलराइज्ड एकाच प्लेन मध्ये दिसतोय
त्याचं कुठंही म्हणजे डेव्हिएशन झालेलं नाही. परंतु जेव्हा ते ऑर्गॅनिक सोल्युशन मधून पास केलं एखाद्या कंपाऊंडच्या, त्यावेळेला ते इकडं तरी किंवा इकडं तरी कुठंतरी रोटेट होतं. तर अशा प्रकारची प्रॉपर्टी दाखवणाऱ्या कंपाऊंडना ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणतात आणि त्या प्रॉपर्टीला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असं म्हणतात. परत एकदा बघा, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मीन्स व्हॉट? Certain organic compound or some organic compounds, they are able to rotate the plane of plane polarized light either towards right hand side or towards left hand side. That property is called as a optical activity, and such compounds are called as a optically active compound or optical isomers. So optical isomers म्हणजे काय की जे या प्रकारची प्रॉपर्टी दाखवतात त्यांना ऑप्टिकल आयसोमर्स म्हणायचं. वाटते तुम्हाला समजलं का? प्लेन पोलराइज लाईटचा अर्थ कळाला, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय कळालं, किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम हा फेनॉमेना त्याच्यामधूनच तयार झालेला आहे. द कंपाऊंड्स विच आर एबल टू रोटेट द प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड और राइट हँड साइड. सच कंपाऊंड्स आर ऑप्टिकल आयसोमर्स and that property is optical isomerism. Now we have to consider one more term. So which compounds are able to rotate? So the compound which contains a symmetric carbon atom or chiral carbon. Chirality असं म्हणणार. Chirality means we can able to show. We can able to show with the help of our hand. It is a Greek word, either right or left or all the sides like that. So asymmetric carbon means what? Now you know that carbon is having 4 valency. At the center, if we write the carbon, and if such carbon is attached with योगायोगानं याच्यामध्ये हे 4 जे सिंगल बॉन्ड आहेत कार्बनचे, जर वेगवेगळ्या ऍटमनी अटॅच झाले तर या कार्बनला असिमेट्रिक कार्बन आहे. सेंटरला जो कार्बन आहे हा सी कुठलाही ग्रुप असू शकतो, पण हा जो सेंटरला कार्बन आहे तो काय असिमेट्रिक कार्बन. तो असिमेट्रिक दाखवण्यासाठी एस्टरिक्स न दाखवला. सो एस्टरिक्स इंडिकेट asymmetric carbon and A is not equal to B and B is not equal to C and C is not equal to D, then in such condition it is a asymmetric carbon. Central ला जो आहे तो asymmetric carbon atom. So definition of asymmetric carbon atom तुम्हाला तुम्ही सुद्धा तयार करू शकाल. When the central carbon atom, when the central atom म्हणा किंवा central carbon atom when attached to 4 different atoms or groups by single covalent bond. This word is also important here. Single covalent bond. Then such type of carbon is called as a asymmetric carbon atom. जो कार्बन अजून 4 वेगवेगळ्या आयटमना सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डनी अटॅच होतो किंवा त्याचे ज्या 4 व्हॅलन्सीज आहेत त्या 4 व्हॅलन्सीज सिंगल बॉन्डनी या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुपनी त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होते, अशा प्रकारच्या कार्बनला काय म्हणतात? असिमेट्रिक कार्बन. आता हे झालं जनरल एक्झाम्पल. ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, सी म्हणजे काय, डी म्हणजे काय, असं वेगवेगळे जर आपण इथं ॲटम अटॅच केले तर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून तयार करता येईल. आता तुम्ही कधी विचार केला काय बघा, तुम्हाला आपण आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये हे कंपाऊंड दिलं होतं 2-chloro-butane. कुठलं कंपाऊंड दिलं? 2-chloro-butane. आता हे जो हा जो 2-chloro-butane कंपाऊंड आहे here 2
2-chlorobutain म्हणजे ह्याचं स्ट्रक्चर काढून बघा. किती कार्बन आहेत ब्युटेन म्हटलं तर? हाऊ मेनी कार्बन? 4. हा, त्यानंतर क्लोरीन किती असणार? तर हा जरा समजा कार्बन 1 2 3 4. 2 चा अर्थ काय? सेकंड कार्बनला काय अटॅच आहे? क्लोरीन. राहिलेले काय असणार आहेत? तर प्रत्येकाच्या 4 बॉन्ड साठी त्यामुळे इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. 4 बॉन्ड झाले 1 2 3 4. याचे किती बॉन्ड ऑलरेडी तयार झालेत बघा. आणि राहिलेले काय देतो मग आपण? हायड्रोजन देतो. कारण का हे अल्केन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन हे एक हायड्रोजन आले फक्त. आता इथे किती बॉन्ड तयार झाले? 2. त्यामुळे इथे किती व्हायला पाहिजे? अजून 2. या पद्धतीने. आणि ह्या लास्टच्या कार्बनला किती देणार? 3. म्हणजे या लास्ट CH3 आले CH3. आता एकत्र केला तर कसा फॉर्म्युला देणार? CH3 CH Cl तेवढा वेळा दाखवूया आपण CH2 CH3. तर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केला तर या कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहेत, त्यामुळे हा काही सिमेट्रिकल नाही, वेगवेगळे ग्रुप पाहिजे. या कार्बनला जर बघितला तुम्ही तर काय लक्षात येत आहे? या कार्बनला इथं क्लोरीन अटॅच आहे, तर हायड्रोजन अटॅच आहे, इथं CH3 ग्रुप अटॅच आहे. हा एकत्र केला तर काय येतं? CH3 येतोय. आणि हा ग्रुप एकत्र करा तर हा ग्रुप काय येतं? CH2 CH3 म्हणजेच काय येतंय? C2H5 पण येतं. सो हिअर ऑल्सो यू कॅन अंडरस्टँड दॅट CH3 is attached to this carbon, Cl is attached, H is attached, and CH to Cl. So I can write here to identify you what is the asymmetric carbon atom. या 4 मधला एकच कार्बन असिमेट्रिक आहे, तर तो कुठला आहे हे ओळखणं गरजेचं आहे. तर तुम्हाला इथं सांगितलं की ह्या स्ट्रक्चरवरून ओळखू शकता तुम्ही, किंवा इथं सुद्धा ओळखू शकता. हा हायड्रोजन आहे, हा CH3 आहे, हा Cl आणि हा सिंगल बॉन्डनी सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे. किंवा हे स्ट्रक्चर तुम्ही अजून कसं काढू शकता बघा. CH3 CH Cl आणि ह्याला CH2 CH3 म्हणा किंवा C2H5 असं पण लिहू शकतो. So to the central carbon 4 different atoms are attached or not here? You can understand. Okay. So here to the central carbon which groups are attached? 4 different. समजा हे म्हणजे A आहे, B C D. A म्हणजे काय आहे तर समजा CH3 ग्रुप अटॅच आहे. B means here Cl is attached. C means here C2H5 group is attached, and D means H is attached. So like this here, it is the asymmetric compound or not? It contains asymmetric carbon or not? So it is the example of the compound which contains asymmetric carbon atom. So what is the use of study of this compound in detail? So we are able to consider the optical activity property in this compound. So this 2-chlorobutane is optically active because it is having structure like this or like this or like this. So if you observe carefully, then you understand that second carbon is asymmetric because it is attached to 4 different atoms CH3, H, Cl, C2H. So मला सर्वांना मग ज्या कार्बन मध्ये असा असिमेट्रिक किंवा अस्थेरिक दाखवलेला ज्या मॉलिक्यूल मध्ये ह्याचा कार्बन असतो ते कुठली प्रॉपर्टी दाखवतात? These are showing the optical activity. म्हणून हे जे कंपाऊंड आहे ते काय म्हणू आपण? ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. आता अजून एक गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचे की ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स मध्ये या ठिकाणी 2 प्रकारचे प्रथम काय मिळतात? आयसोमर्स मिळतात. म्हणजे त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत, पण
त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले सुद्धा सेम असतात, पण त्यांच्या जे काही मिरर इमेज आणि ऑब्जेक्ट असतात ते नॉन सुपर इम्पोजेबल असतात. नॉन सुपर इम्पोजेबल याचा अर्थ काय की त्यांचे जे काही ऑब्जेक्ट आणि मिरर इमेज स्टडी केली आपण तर ते नॉन सुपर इम्पोजेबल येतात. त्या पद्धतीने या ठिकाणी आपण ती सुद्धा एक स्पेशल प्रॉपर्टी त्यांची स्टडी करायची आहे. त्याच्यापूर्वी हा असिमेट्रिक कार्बन जो आहे किंवा प्रत्येक कार्बनचा आपण डिटेलमध्ये जर स्टडी केला तर हा कार्बन कशा कशाला आटायचा, हा कशाला आटायचा, हा कशाला आटायचा आणि हा कशाला आटायचा असं जर स्टडी करत गेलो तर फर्स्ट नंबरच्या कार्बनचं डिस्क्रिप्शन करा म्हणते, डिस्क्रिप्शन द्या. सो इट इज कॉल्ड एज अ C1. यू कॅन से दिस कार्बन एज अ C1. तर हा जो C1 आहे तर ह्या C1 ला काय काय अटॅच आहे बघा, 3 हायड्रोजन ॲटम्स आर अटॅच्ड सिंगली अँड देन ऑल दिस चेन इज अटॅच्ड. त्याच्या पुढे काय झालेलं आहे की पूर्ण CH, CH2, CH3 ही म्हणजे चेन त्याला अटॅच आहे. तर हे या पद्धतीने या ठिकाणी हा कार्बन नंबर 2 आहे. तर CH, Cl, CH2, CH3 असं लिहा किंवा Cl ब्रॅकेटमध्ये लिहिला तरी चालेल. तर 2, 3 आणि 4. आता सेकंड नंबरच्या कार्बनचं कसं डिस्क्रिप्शन येणार बघा. या साईडला त्याला काय अटॅच आहे तर फर्स्ट एक तर त्याला हायड्रोजन अटॅच आहे, त्यानंतर हॅलोजन म्हणजे क्लोराईड ग्रुप अटॅच आहे. या साईडला म्हणजे फर्स्ट पोझिशनला जो काही कार्बन आहे तो CH3 आहे आणि CH2, CH3 म्हणजे तिसरा आणि चौथा कार्बन या पद्धतीने या ठिकाणी हे अटॅच आहे. हे झालं काय कुठल्या कार्बनचं डिस्क्रिप्शन, कार्बन नंबर 2. H, Cl, CH3, CH2, CH3 इथं 3 हायड्रोजन अटॅच आहेत सिमिलर, त्यामुळे हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार नाही. हा कार्बन असिमेट्रिक कार्बन आहे कारण एक H अटॅच आहे, एक Cl अटॅच आहे, एक CH अटॅच आहे. इथं मग सांगितलं तसं सेम. आता पुढचा कार्बन असिमेट्रिक का नाही, दिस इज असिमेट्रिक. दिस इज व्हाय नॉट असिमेट्रिक बिकॉज इट कंटेन्स 2 सिमिलर ॲटम्स. या ठिकाणी त्यांच्याकडे 2 सिमिलर ॲटम्स म्हणजे हायड्रोजन अटॅच आहे. या साईडला काय काय अटॅच आहे तर 2 नंबरचा कार्बन अटॅच आहे त्याला, म्हणजे इकडं हा CS अटॅच आहे तर या साईडला 2 नंबर आणि त्याच्या पुढचा 1 नंबरचा म्हणजे CH, Cl आणि CH3 अटॅच आहे आणि इकडे काय अटॅच आहे तर CH4 अटॅच, CH3 अटॅच आहे 4 नंबरचा कार्बन. सो इट इज अ 2 and 1 नंबर कार्बन. तर 2, 1 आणि 4 आणि इकडे काय अटॅच आहे बघा 2 हायड्रोजन म्हणजे सिमिलर ॲटम आले की त्याची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी नाही होते. तसं C4 ला काय काय अटॅच आहे, C4 ला त्याच पद्धतीने 3 हायड्रोजन अटॅच आहेत आणि या साईडला काय अटॅच आहे मग सगळी बाकीची चेन म्हणजे CH2, CH, Cl, CH3 कार्बन नंबर 3, 2, 1. So this is also not optically active. The first, third and fourth they contains either 3 hydrogen atom common or 2 hydrogen atom and therefore they are not having optical excitation property. But the carbon which is carrying 4 different atoms, it is shown here also and same thing is written here also and therefore it is optically active. So what is the most essential thing to act as a optically active compound? They must be contain a symmetric carbon atom or the carbon carrying 4 different atom or group with single bonding. Single bond इथे काय झालं सर बाइंडअप झाले तरच या ठिकाणी ती ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी फेनॉमेना दिसून येते. आता तुम्हाला अजून एक सांगितलं की त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे आयसोमर्स असतात. तर फंक्शनल ग्रुप जो आहे आता या एक्झाम्पल बाबतीत 2 क्लोरोब्युटेनच्या बाबतीत तो जर राईट हँड साईडला असेल
तर त्याला डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड म्हणतात आणि जर तो लेफ्ट हँड साईडला असेल तर त्याला लिओ रोटेटरी कंपाऊंड आहे. आता जे दोन आयसोमर्स बघा, ऑप्टिकल आयसोमर्स, तर दाखवताना 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये या पद्धतीने आपण दाखवू शकतो. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे की या ज्या लाईन्स दाखवल्या जातात त्या ऑन दी प्लेन, अबोव दी प्लेन अँड बिलो दी प्लेन. तर ऑन दी प्लेन दोन आहेत त्या सिंपल लाईन्स असतात, डॉटेड लाईनने दाखवलेलं अबोव दी प्लेन आणि हे थिक लाईनने दाखवलेलं बिलो दी प्लेन. तर हे झालं 2 क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर आहे, फक्त 3 डायमेन्शन मध्ये या पद्धतीने दिसतात. आता याची जर मिरर इमेज कशी दिसेल, मिरर मध्ये कसं दिसेल, तर सीएल या साईडला येणार की बघा, सीएल विल बी ऑन दिस साइड. ओके, so CS3 will be like this, so H will be goes here and C2H5 will be goes here. Okay, so what is the structure? It is the object and this is a mirror image. So if you take this mirror and image and here placed, then all atom or group not overlap with each other, not match to each other. Such type of object mirror image is called as a non-superimposable mirror. Superimposable means not correctly overlap with each other. And such type of compounds are therefore optically active compounds. So their angle of rotation is positive, therefore it's called as D plus 2 chlorobutane, while the another compound which is having on the left side, then it is called as a Leo rotatory or